ठिकाणी सांगितलं पाहिजे की आपण जो शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजना आपण सुरू केली, केंद्र सरकारचे 6,000 आणि त्यासोबत राज्य सरकारचे 6,000, आज त्याचा आपण सर्व शेतकरी बांधवांसाठी आली मोठी खुशखबर। नमोचा 9वा हप्ता आणि 10वा हप्ता दोन्ही हप्ते आता एकत्रपणे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे। शेतकरी मित्रांनो, जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर या ठिकाणी पाहायला मिळत आहे। नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता दोन हप्ते एकत्रपणे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता जमा केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे। राज्यभरातील बघा शेतकरी बांधवांसाठी आजच्या मुहूर्तावर एक अत्यंत दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी 9वा हप्ता आणि 10वा हप्ता एकत्रपणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकरी कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळाला असून आजच्या मुहूर्तावर वितरणाची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, जर बघायला गेलं तर शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर या ठिकाणी पाहायला मिळणार, कारण की आता शेतकरी कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळालेला आहे। यामध्ये बघायला गेलं तर आजच्या मुहूर्तावर वितरणाची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, नमोचा 9वा हप्ता बघा 2,000 व 10वा हप्ता 2,000 असे एकत्रपणे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 4,000 रुपये आता जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे। यामध्ये बघत चला कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये ही रक्कम जमा होणार व केंद्र सरकारमार्फत काय महत्त्वपूर्ण दिलासा देणारी बातमी आलेली आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत। केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून ही मोठी खुशखबर व मोठी घोषणा करण्यात आलेली आहे। अनेक महिन्यापासून सुरू असलेल्या चर्चेला आता अनिश्चिततेला आता पूर्णपणे विराम मिळालेला असून थेट शेतकरी बांधवांच्या खात्यावरती डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर याच्या माध्यमातून वितरण ही रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा केली जात आहे। सरकारच्या या निर्णयामुळे शेती कामासाठी आणि दैनंदिन गरजेसाठी शेतकऱ्यांना मोठी मदत होणार आहे। शेतकरी मित्रांनो, ज्याची प्रतीक्षा तुम्ही दीर्घ काळापासून करत आहात बघा शेतकरी मित्रांनो, जर बघायला गेलं तर शेतकरी खूप दिवसापासून व दीर्घ काळापासून नमोचा हप्ता आम्हाला 9वा केव्हा येणार व 10वा केव्हा येणार, 9वा आज जमा झाला उद्या जमा होणार अशा प्रतीक्षेला आता पूर्णपणे विराम लागलेला असून शेतकरी मित्रांनो, ही कामे करायची असेल तर तुम्ही लवकरात लवकर नमोचा हप्ता मिळवायचा असेल तर ही कामे करावीच लागणार आहे। यामध्ये बघा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी KYC प्रक्रिया पूर्ण असणे आणि बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे आता अनिवार्य आहे। ज्याच्या बघा बँक खात्याला आधार कार्ड लिंक नाही त्यांनी तांत्रिक अडचणी येऊ शकतात। यामध्ये बघायला गेलं सर्व शेतकरी बांधवांना आपल्या जवळच्या बँकेत जाऊन आपले आधार सीडिंग तातडीने पूर्ण करून घेणे, जेणेकरून भविष्यातील कोणताही हप्ता तुम्हाला वेळेवर पूर्ण मिळेल। बघा शेतकरी मित्रांनो, योजनेचा लाभ मिळवण्यासाठी KYC बघा KYC पूर्ण असणे बघा, पूर्ण जर असेल तरच तुम्हाला हप्त्याचा लाभ मिळणार आहे। यामध्ये बघायला गेलं तर आता तुम्हाला बँक खात्याशी आधार कार्ड जोडणे बघा जोडणे अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे। यामध्ये बघायला गेलं तर त्यांना तांत्रिक अडचणी येऊ नये म्हणून सर्व शेतकरी बांधवांना आपल्या जवळच्या बँकेत जाऊन लवकरात लवकर आधार सीडिंग पूर्णपणे करून घेणे अनिवार्य ठरणार आहे, जेणेकरून भविष्यात कोणतेही हप्ते किंवा कोणतेही अपडेट आणि विलंबाशिवाय वेळेत मिळू शकतील। यामध्ये बघायला गेलं तर शेतकरी मित्रांनो, बँक व्यवहाराच्या सुरक्षिततेसाठी सरकारने काही महत्त्वाचे नियम लागू केलेले आहे। प्रामुख्याने उत्पन्न मर्यादा आणि कुटुंबातील सदस्यांची पात्रता तपासली जात आहे, ज्याच्या उत्पन्नाची मर्यादा ठरवून दिलेल्या निकषामध्ये बाहेर आहे अशा शेतकऱ्यांना लाभ काळासाठी रोखण्यात आला असून केवळ गरजू आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांनाच पैसे दिले जाणार आहे। यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, जर पैसे तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही अल्पभूधारक आणि गरजू शेतकरी असायला हवं, जेणेकरून तरच तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते बघा 9वा हप्ता आणि 10वा हप्ता बघा
2 हप्ते एकत्रपणे जमा केले जाणार आहे. यामध्ये जर बघायला गेलं तर सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर, आता दिलासा देणारी बातमी पाहायला मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, यामध्ये बघत चला. वितरणाचा पहिला टप्पा बघा. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वितरणाचा पहिला टप्पा बघायला गेलं तर वितरणाचा पहिला टप्पा पुणे आणि नागपूर या 2 जिल्ह्यातून निधी वितरणाची प्रक्रिया जोमाने सुरू झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, पुणे जिल्ह्यातील बघा खेड तालुका असेल, त्याचप्रमाणे जुन्नर असेल, हवेली असेल, त्याचप्रमाणे पुरंदर असेल, त्याचप्रमाणे बघायला गेलं तर बारामती असेल, त्याचप्रमाणे आंबेगाव असेल, मावळ असेल, या तालुक्यामध्ये आता पुरेपूर असा निधी सरकारच्या माध्यमातून वाटपास सुद्धा सुरुवात झालेली आहे. यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, प्रक्रिया ही जोमाने सुरू झालेली आहे. या भागातील अनेक शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम एकत्रितपणे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. प्रशासनाने हे काम युद्ध पातळीवर हाती घेतलेले असून सोबतच नाशिक जिल्हा आणि सातारा जिल्ह्याचे पात्र शेतकऱ्यांना आता या निधीचा लाभ मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, जर बघायला गेलं तर पुणे, नागपूर आणि नाशिक, सातारा या जिल्ह्यामध्ये सुद्धा आता हप्त्याची रक्कम 4,000 रुपये इतकी जमा केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. बघा, शेतकरी असेल, देवेंद्र फडणवीस असेल किंवा नरेंद्रजी मोदी असतील, हे सुद्धा आपल्याला यामध्ये पाहायला मिळेल. शेतकरी मित्रांनो, जर बघायला गेलं तर कोणकोणते शेतकरी यामध्ये पात्र ठरणार आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. तसेच सोलापूर बघा, सोलापूर जिल्हा बघा शेतकरी मित्रांनो, सोलापूर, मंगळवेढा असेल, माळशिरस असेल, या भागातील काही शेतकऱ्यांना तर सांगली जिल्ह्यातील बघा खटाव असेल, मान असेल आणि सांगली व त्याचप्रमाणे बघा सातारा जिल्ह्यातील खटाव, मान, त्याचप्रमाणे सांगली जिल्ह्यातील बहुतांश लाभार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. येथे थेट रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यावरती, बँकेच्या खात्यावरती जमा होत असल्याची शेतकऱ्यांनी माहिती दिलेली आहे. खर्चाची चिंता मिटली, कारण की आता या प्रक्रियेत गडचिरोली आणि चंद्रपूर या दोन्ही जिल्ह्याचा समावेश आहे. आजच्या मुहूर्तावर मोठा दिलासा मिळाल्याचं असून प्रशासनाने बँकेत गर्दी टाळण्यासाठी नियोजन केलेले आहे. बघा शेतकरी मित्रांनो, जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांना आली मोठी खुशखबर. बघा, नमोचा 9वा आणि 10वा हप्ता 2 हप्ते बघा एकत्र बघू शकता शेतकरी मित्रांनो, 2 हप्ते आता एकत्रपणे मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. सर्व शेतकरी बांधवांना मोठी दिलासा देणारी बातमी आता पाहायला मिळत आहे, कारण की आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पूर्णपणे नमोचे 2 हप्ते जमा केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी मोठी खुशखबर बघा म्हणावी लागणार आहे, कारण की आता 20 जून 2026 रोजी बघा पीएमचा हप्ता जमा झाला, परंतु नमोचा केव्हा होणार अशा प्रतीक्षेला आता पूर्णपणे विराम लागलेला असून सर्वांनाच मोठी दिलासा देणारी बातमी आहे. अधिक माहितीसाठी लगेच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.